तर मित्रांनो बघा किती ट्रॅफिक आहे, तुम्ही पाहू शकता. आता नवीन मेट्रो स्टेशन उघडलं आहे, त्यामुळे ट्रॅफिक अजूनच चालू आहे, म्हणजे झाली आहे. ते गाड्या इथं आतमध्ये जातात, पार्किंगमधून गाड्या बाहेर येतात. म्हणजे चला ठीक आहे, नवीन प्रोजेक्ट काढले, पण त्याला काहीतरी पर्यायी ट्रॅफिक न होई म्हणून पर्यायी मार्ग काढला पाहिजे की नाही. काहीच नाही, म्हणजे एक बोलतात ना, एक मॅनेजमेंटच बरोबर नसते. काय बोलायचं आता, शेवटी आपलं नशीब आपला रस्ता. आता ऑलमोस्ट मी पोचत आलो आहे पुढे, कारण पुढे खूप छोटा रस्ता आहे. मिलीनगर करून एक असे वस्ती आहे, तिथं असं एकदम नाही का अरुंद नॅरो म्हणतात तसं रस्ता आहे. त्यामुळे तिथं सगळ्या गाड्या एकदम येऊन मिळतात. एका टायमाला एकच किंवा दोन गाडी पास होते आणि त्यामुळे गाड्या सगळ्या स्लो होतात. आणि मग अशी ट्रॅफिक ही MIDC सिप्सच्या फ्लायओव्हरपर्यंत जाते. तुम्हाला दाखवतो मी पुढे तो रस्ता कसा आहे, एकदम अरुंद. तोपर्यंत आपण गाड्या मोजूया. म्हणजे ट्रॅफिकची मजा घेऊया, गाड्या मोजूया बस. बघा अशा अवस्थेमधून ॲम्ब्युलन्स पण जायला किती वाव मिळते. नशीब ती ॲम्ब्युलन्स पलीकडच्या रस्त्यातून जात होती, तो रस्ता मोकळाच होता. मला खूप भूक लागली. हा शेंगदाणेवाला इथं दिसला आहे, त्याकडून घेऊ का मी शेंगदाणेवाला. आता तर ट्रॅफिक सुटली आहे, काय करू आता, जाऊ दे. मला भूक तर खूप लागली होती, पण आता मी मध्येच गाडी थांबवू शकत नाही. काय करणार. तर बघा आता इथंही ट्रॅफिक थांबलेली आहे. त्या शेंगदाण्याला बोललं असतं बरं आलं असतं, कारण इकडे तर आलं असतं पळत पळत. कारण ते खूप कष्टाळ म्हणजे मेहनती असतात. म्हणजे आपलं थोडंसं आपलं 10-20 रुपयाचे शेंगदाणे विकून आपला उदरनिर्वाह चालवत असतात आणि मेहनती असतात. त्यामुळे तो नक्कीच आला असता, गाडीच्या मागे मागे धावतात ते लोक. पण जाऊ दे, चालायचं. आता हा सिग्नल सुटला की थोडीशी ट्रॅफिक अजून आहे. पुढचा जो ग्रीन दिसतोय, आता तुम्हाला कॅमेऱ्याच्या मोबाईलमध्ये दिसेल, मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, पण मला इथून दिसतोय. तुम्ही झूम करून दाखवू का तुम्हाला. बघा हा जो आहे ग्रीन सिग्नल, तो सुटल्यानंतर थोडीशी अजून ट्रॅफिक आहे पुढची. अजून एक शेंगदाणावाला दिसला मला. काय करू, भूक तर लागली आहे. माझी सुट्ट्या पैसे काढायला लागतील. अरे किती ओरडतोय तो, जसं काय त्यालाच भूक लागली का. त्याला कळते मला भूक लागली, काय करू. इथे काय पर्याय नाही दुसरा, आणि माझ्याकडे सध्या काही खाण्यासाठी काहीच नाही. आपलं ट्रॅफिक गाड्या बघत, गाणी ऐकत चालायचं. तर बघा मित्रांनो, इथून हा एकदम अरुंद रस्ता बनतोय. इथे मेट्रोचं काम चालू आहे, म्हणजे उभारलेले आहे सगळे, हे लावलेले आहेत काय ते मला माहीत नाही. पण ते याच्यामुळे पुन्हा जागा अडून ठेवली. कामं तर लोक पटापट करत नाही, इथपर्यंत केली आणि पुढचं काय. आता बघा हा एवढा अरुंद रस्ता आहे, इथे थोडा वस्ती आहे, ठीक आहे, इथे वस्तू असू द्या, त्याने काय हे नाही. पण रस्ता बघा किती अरुंद आहे. तर त्यामुळे ही ट्रॅफिक पूर्ण ते MIDC सिप्सपर्यंत जाते, मी मागे म्हटल्याप्रमाणे. आणि इथून परत पुढे एक फ्लायओव्हर येणार आहे पवईचा, तो क्रॉस केल्यानंतर मला हिरांनीचं सिग्नल भेटणार आहे. तिथं पण जाम ट्रॅफिक असणार आहे, आपण बघूयाच. आता इथून थोडंसं मोकळा श्वास भेटला थोडा पुरता, फक्त 2 ते 5 मिनटं. पुढे परत मला सिग्नल भेटणार आहे हिरांनीचा, मला तिकडून राईड घ्यायचा आहे. चला आपण बघूया मग. बघा मित्रांनो, आता 7:23 झालेत, 7:23 तरी किती उजेड आहे. आता सध्या दिवस मोठा आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यासाठी म्हणून सर्वांनी पाणी पित राहा. आणि आपण हायड्रेट राहा, डिहायड्रेशन होऊ देऊ नका. बघा पाण्याचं नाव घेतं, तिथं पावई त्याला दिसलं जवळच. हे पाणी पिण्यासारखं नाही तुम्हाला डायरेक्टली,
तुमचं घराचं पाणी जे पण नळातून येतं वगैरे ते तुम्ही प्या, भरपूर प्या. हे बघा पवई तलाव बघू शकतो, त्यासमोर हिरानंदिनी सगळं कॉम्प्लेक्स आहे. आता इथून मला जरा सुसाट रस्ता मिळणार आहे आणि मी इथून सुसाट थोडंसं जाणार आहे. सुसाट म्हणजे एकदम सुसाट नाही, पुढे जाऊन मला थांबायचंच आहे. हे बघा सुसाट म्हणजे बाईकवाले सुसाट असतात नेहमीच. आणि हे काका का दादा एकदम आपल्याच लेनमध्ये व्यवस्थित चाललेत. बघा किती घाई किती बाईकवाल्यांना. बघा अजून एक रायडर किंग किंग करत किंग किंग. रिक्षावाले तर बाबा सगळ्यात पुढे, कसे पण थोडी जागा नाही भेटली की लगेच घुसायचं. रिक्षावाल्यांचा मला खूपच राग येतो, पण काय करणार, काही करू शकत नाही आपण, कोणाला काय उद्धट बोलू शकत नाही. माणुसकी जपावं लागते ना, काय करणार. तर आता इथं पुढे एक सिग्नल येणार आहे मित्रांनो, तिथून मला राईड घ्यायचं आहे. थोडीशी ट्रॅफिक लागते, आज जास्त दिसत नाही माझं, मी म्हणजे नशीब आहे आज ट्रॅफिक जास्त नाही दिसत मला. हो हो, सिग्नल पण ऑलमोस्ट खुलाच होता का नाही, राईटचा सिग्नल बंद आहे. ऑलमोस्ट मी सिग्नलच्या जवळ पोहोचणार आहे, त्यामुळे मला जास्त ट्रॅफिक मिळणार नाही. देवाचे आभार मानू का सिग्नलचे आभार मानू काय पोलीस मामाचे आभार मानू काही कळत नाही, पण ठीक आहे. मला एकाच राऊंडमध्ये सिग्नल मिळणार राईटचा.